नमस्कार मंडळी, समर्थ किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण मस्त पौष्टिक अशी मखाना भेळ कशी करायची ते पाहणार आहोत। हे मखाने घेतलेले आहेत, आता व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। तर भाजताना अजिबात तुपाचा तेलाचा वापर करायचा नाही, असेच व्यवस्थित असे कोरडे भाजून घ्यायचे आहेत। तर कुरकुरीत होईस तोपर्यंत चांगले भाजायचे आहेत। तर कुरकुरीत झालेत कसे ओळखायचे, तर हातावर असे चुरून बघायचे, व्यवस्थित चुरले गेले तर समजायचं व्यवस्थित भाजले गेलेले आहेत। आता हे काढून घ्यायचे, थोडंसं बटर घालायचं आणि याच्यामध्ये चटणी मीठ हळद घालायचं, परतून घ्यायचं आणि भाजलेले मखाने घालायचे आणि व्यवस्थित त्याच्यात परतून घ्यायचं। चटणी मिठातले हे मखाने असे सुद्धा छान लागतात, पण आज आपण भेळ बनवतो त्यामुळे यामध्ये शेव, डाळ, फरसाण घालायचं आहे, शेंगदाणे पण घालायचे। तर शेंगदाणे घातले होते मी, पण नंतर घातले। यानंतर कांदा टोमॅटो घालायचा, कोथिंबीर घालायची, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। थोडासा चाट मसाला घातलेला आहे मी, यामध्ये तुम्ही लिंबू पिळून घालू शकता किंवा नाही पिळला तरी चालेल। आमच्या इकडे कोल्हापूरला भेळ म्हटलं की त्यामध्ये फरसाण थोडा घातला जातो। तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। थँक्यू फॉर वॉचिंग।